नमस्कार, मी योगीराज कृषी सेवा केंद्र शेलगाव. आपण आज आलेलो आहे निंबोरी या गावामध्ये बाळकृष्ण धुमाळ यांच्या शेतामध्ये. बाळू यांनी जे तर आपल्याकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे. यांची लागवड 14 जूनची आहे. आज आहे 24 नोव्हेंबर. तर आज आपण इथं आलेलो आहे. त्यांची लागवड आपण त्यांना ग्रोग्रीन 9 दिलं होतं. तर जर्मिनेशन वगैरे एकदम सुंदर आलं. मुळ्याची संख्या चांगली राहिली. तिचं काय झालं, एकदा जर्मिनेशन आल्यापासून काय झालं, ग्रीनरी शेवटपर्यंत टिकून राहिली. त्याच्यात एकच प्रॉब्लेम झाला होता, त्यांनी लागवडीच्या वेळेस जे तर त्याचं खांड जे बारीक केलं होतं, तुकडा बारीक केल्यामुळे त्याला 1 किंवा 2च डोळा राहिला. जिथं एकच डोळा होता तिथं फुटव्याची संख्या खूप कमी येत होती. ते थोडी नाराजी वाटली. मग आम्ही 1-2 व्हिजिट केली. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की बरं याला दुसरे आपण न्यूट्रिशन वगैरे देऊन बघितलं, पण इतका फुटवा जास्त आला नाही. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, आपलं प्रू ॲग्रो इंडस्ट्रीजला आपण न्यूट्रीग्रोची एक 5 लिटरची कॅन दिली. एक 30 ते 32 गुंठ्याचा प्लॉट आहे. न्यूट्रीग्रोची कॅन दिल्याच्या नंतर 8 ते 10 दिवसामध्ये तिला फुटव्याची संख्या इतकी आली, तर तो प्लॉट आता जर आपण बघितला तर पूर्ण एकदम गच्च झालेला आहे. गच्च होऊन काय झालं, आणि त्याची जी ग्रीनरी आहे, आपल्याला वाटत होतं बा प्लॉट ग्रीनरी शेवटपर्यंत राहायला पाहिजे, तर आजच्या तारखेमध्ये 24 तारखेपर्यंत पण प्लॉटची ग्रीनरी एकदम टिकून होतं. आणि आपण स्टंप वगैरे जाडी तिची चांगली आहे. आपण जर बघितलं तर त्याचं काय, आज पण तिची मुळी एकदम पांढरी मुळी ऍक्टिव्ह आहे. माल पण चांगला बनतोय आजच्या कंडिशनला. तर आपल्याला काय झालं, ग्रोग्रीन 9 आणि दुसरा राऊंड न्यूट्रीग्रो, याच्यामुळे प्लॉटला ग्रीनरीचा आपल्याला खूप मोठा फायदा झाला. आणि मुळी एकदम फ्रेश राहिली. मुळी शेवटपर्यंत आज जरी बघितली आपण, त्याला पांढरी मुळी एकदम ऍक्टिव्ह आहे. तर आजच्या कंडिशन मध्ये प्लॉट आपल्याला समोरच आहे. बाळू पण एकदम समाधानी आहे. समाधानकारक उत्पन्न निघल अशी आपल्याला इथं अपेक्षा आहे. समाप्ति में आप देख सकते हैं कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों ने किस तरह से हमारे किसानों की खेती को बदल दिया है और उन्हें अधिक उत्पादन प्राप्त करने में मदद की है। यदि आप भी इस अनुभव को साझा करना चाहते हैं या हमारे उत्पादों के बारे में अधिक जानकारी चाहते हैं, तो कृपया वीडियो में दिए गए नंबर पर हमारे किसान भाई से संपर्क करें या सीधे हमें कॉल करें। हम आपकी मदद के लिए हमेशा तैयार हैं।